बघा, आता आपण प्रश्नपत्रिका आतापर्यंत आपण अभ्यास केला आहे की नाही. आता आपल्याला आज काय करायचे, प्रश्नपत्रिका सोडवायचे. मग प्रश्नपत्रिका सोडवताना अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असते, तुम्हाला टेस्टमध्ये सरावाला दिली आहे. आता काय करायचं, दादा लक्ष द्या इकडं. काय करायचं तर इथं विभाग पहिला भाषा म्हणजे मराठीचा हा पेपर आहे. भाषा म्हणजे कशाचा पेपर आहे, मराठीचा पेपर आहे. बघा इथं काय केलेलं आहे, एक उतारा दिलेला आहे की नाही. हा उतारा दिलाय. किती प्रश्न आहेत उतार्यावरचे, 1 आणि 2. म्हणजे फक्त 1 आणि 2 हे प्रश्न काय करायचे, उतार्यावर सोडायचे. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते याच्यावर आधारित आहेत. ठीक आहे. मग काय करायचं बघा, कुत्र्याला कोणत्या गोष्टीचे ज्ञान असते. आता आपण हा पॅरेग्राफ वाचायचा. ठीक आहे, किंवा वाचला नाही तर ज्ञान हा शब्द इथं भरपूर बघितलं तर कुत्र्याला वासाचे ज्ञान असतात. तर वास कुठं शब्द आहे, तर वास इथे आहे. म्हणजे किती नंबरला आहे, तिसऱ्या. मग आता काय करायचं, हे अशा प्रकारची जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका नीट बघायची. याच्यामध्ये कुठला प्रश्न सोडवतोय आपण, पहिला प्रश्न सोडवतोय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 3 नंबर. म्हणून गोल कितीला करायचं, 3 नंबरला गोल करायचं. बघा आता गोल करताना कसं गोल केलंय बघा, असं आधी बाहेरून गोल हे करायचं आणि पूर्ण हा गोल फिलअप करायचा असा. बघा बाहेर जाऊ द्यायचं नाही, किंवा असं गोल एकाचे 2 गोल करायचे नाहीत. असे एकाचे 2 गोल करायचे नाही एका प्रश्नाचे. ठीक आहे, असं बाहेर पण जाऊ द्यायचं नाही, किंवा आपलं एक उत्तर चुकलं म्हणून असं पण करायचं नाही, किंवा असाही गोल करायचा नाही, असा अर्धा असाही गोल करायचं नाही. ठीक आहे. गोल करताना काय करायचं तर पूर्ण हा बाहेरून असा आधी घ्यायचा गोल त्या रेषेवरून आणि मध्ये मध्ये गोल करत यायचं. अशा पद्धतीनं गोल पूर्ण करायचा. ठीक आहे, कळलं. मग परत दुसरा प्रश्न बघायचा. दुसरा प्रश्न काय, कुत्र्याच्या आवाजाला काय म्हणतात. आता आपण इथं बघ, कुत्र्याच्या ओरडण्याला भुंकणे असं म्हणतात, आहे की नाही. मग भुंकणे हा शब्द किती नंबरला आहे, 4 नंबरला. म्हणून कितव्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 4. मग इथं बघायचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण 4 नंबरला गोल करायचं. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं गोल केले, पण हा गृहीत धरायचा नाही, इथं आपण 4 नंबरला गोल करायचं. नंतर पुढचा प्रश्न बघायचा, कविता दिले. तिसरा आणि चौथा प्रश्नाची कविता जी आहे ती आपल्याला बघायचे. बघा, बाहुलीची सावली कशी आहे. आता बाहुलीची सावली कशी आहे, मोठी आहे. कशी आहे, मोठी. बघा इथं मोठी किती नंबरला आहे, पहिल्या. म्हणून इथं कितव्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 1. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 1. म्हणून इथं तिसरा प्रश्न त्याचं उत्तर 1. म्हणून 1ला पूर्ण गोल करायचा. मी फक्त थोडंसं गोल करून दाखवते तुम्हाला, तुम्ही छानपैकी गोल करायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही. नंतर प्रश्न आहे चौथा. बघा, बाहुलीचे गाल कसे आहेत. आता गाल इथं आहे बघा, फुसके गाल. कसले गाल आहे, फुसके. आता फुसके कुठे शब्द आहे, इथं 2 नंबरला. फुसके शब्द किती नंबरला आहे, 2. चौथ्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 2. चौथ्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 2. मग प्रश्न चौथा इथं आहे आणि त्याचं उत्तर किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. म्हणून 2 नंबरला गोल करायचा. आता माझं व्यवस्थित झालं नाही कारण मी मोबाईलमध्ये बघत हे करायला लागले, दिसत नाही आहे मला गोला. पण तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीनं गोल करायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे. मग तसंच हो काय, परत संवादचं दिलं आहे. संवादचं 5वा आणि 6वा प्रश्न तसं तुम्ही 5वा आणि 6वा या संवादच्या आधारे सोडवायचा. नंतर काय करायचं, तुमच्या मनाने काय करायचं. बघा आता इथं प्रश्न आणखीन एक दिलाय बघा, मातीचे मडके घडवणारा कोण असतो, किंवा बाजारात नेऊन विकणारा कोण असतो. हे चित्र कशाचं आहे, लोहार नाही बनवत. कोण बनवतं मातीचे मडके, कुंभार बनवत असतो. तुम्हाला दिले का नाही मी, कोण काय व्यवसाय करतो, डॉक्टर काय करतो, शिक्षक काय करतात, मी लिहून दिले का नाही तुम्हाला. ते वाचायचं एकदा, कारण ते चित्र दिलात त्या चित्रावरती तुम्हाला सोडवायचं असतं. ठीक आहे. इथं प्रश्न बघायचा, प्रश्नाचं किती नंबरचं उत्तर आहे बघायचं. इकडं आपण प्रश्न उत्तर बघायचं, कितवा प्रश्न आहे त्याचं उत्तर ते सोडवायचं. इथं प्रश्न असतात, इथं त्याचे उत्तर सोडवायचे असतात. ठीक आहे. आता चला सोडवायला घ्या.